शेअर मार्केट, क्रिकेट आणि निवडणुका किंवा पॉलिटिक्स याच्यावर प्रत्येकाचं मत असलं पाहिजे असा प्रत्येक भारतीयाचा म्हणजे हक्क आहे. पगार मिळतो किंवा व्यवसायातनं जे काही पैसे मिळतात ते मी त्याच्यामध्ये माझं चांगलं वागतंय. आय एम ऑल्सो एन्जॉईंग आणि मी थोडंफार सेव्हिंगही करतो वेगवेगळ्या मार्गाने. तर मग तरी सुद्धा अजून गुंतवणुकीची खरंच आवश्यकता आहे. मी सेव्हिंग करतोय, मी एफडीज मध्ये पैसे टाकतोय आणि मी फ्लॅट, जसं तू म्हणलास फ्लॅटमध्ये बरेच लोक इन्व्हेस्ट करतात. मग परत अजून मी नवीन कशाला रिस्क घेऊ? कंपनीच्या ग्रोथ मध्ये मला पार्टिसिपेट होण्यासाठी मी त्या कंपनीची काही प्रमाणात भागीदारी घेऊ शकतो. तर ते करण्यासाठी शेअर मार्केट त्या पद्धतीनं किती लोक विचार करतात. सो मार्केट इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू एनीबडी. ज्यांना सट्टा खेळायचा आहे, ट्रेडिंग करायचं, त्यांच्यासाठी पण मार्केट आहे. आणि ज्यांना एखाद्या कंपनीमध्ये ओनरशिप घ्यायची अशा लोकांसाठी पण मार्केट. जर तू ऍक्च्युली आता आपल्याकडे एक्सेल अवेलेबल आहे आणि त्याच्यावरती गणित मांडलंस तर तो नंबर जातो 100 कोटीच्या घराला. व्होलॅटिलिटी इज नॉट द रिस्क. व्होलॅटिलिटी कुड बी अ साइन दॅट देयर इज अ रिस्क. अशा पद्धतीने तुम्ही तुमची गुंतवणूक प्लॅन करता, त्या प्लॅनला एक्झिक्यूट करता, त्याला कॅलिब्रेट करता, वेल्थ क्रिएशनच्या मार्गावर नक्कीच जाऊ शकता. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज असामान्यमध्ये नेहमीप्रमाणे एका नवीन विषयावरती आपण गप्पा मारणार आहोत. आजचा विषय खूप महत्वाचा आहे. त्याच्यावरती चर्चा सुरू करण्यापूर्वी एक फक्त काम करा, चॅनलला सबस्क्राईब, आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करण्यासाठी विसरू नका. महत्वाचा विषय मी यासाठी म्हणत होतो आणि थोडीशी मला आजच्या विषयाची सुरुवात करताना भीती वाटते, कारण आज आपण बोलणार आहोत फायनान्स किंवा अर्थशास्त्राबद्दल. नवीन IPO आला किंवा आता 3 राज्यांच्या निवडणुकांनंतर शेअर मार्केट उसळी मारणार आहे आणि मग लोक गप्पा मारतात की अरे मी इतके कमवले, मी तितके कमवले. आणि अशा वेळेला मी आणि माझ्यासारखे बरेच जण मनात विचार करतात की आपण काहीच करत नाही, आपण शेअर मार्केट पासून दूर आहोत. मग विचार येतो की नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण नुसतं सेव्हिंग बरोबर काहीतरी गुंतवणूक सुद्धा केली पाहिजे. आणि मग परत वाक्य आठवतं, इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मग परत मनामध्ये भीती वाटते. तर ह्या विषयावरती म्हटलं सुरुवात करण्याच्या आधी आपण कुठल्या तरी ह्या विषयातल्या जाणकार किंवा तज्ज्ञ माणसाबरोबर आधी आपण गप्पा मारू. तर त्यासाठी मी आज गप्पा मारणार आहे माझा बालमित्र निलेश गांधी बरोबर. निलेश, वेलकम. तर निलेश, आधी पहिल्यांदा जसं मी आता म्हणलो की ह्या विषयामध्ये उडी मारताना बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती असते. तर सगळ्यात आधी तू ह्याच्यामध्ये कसा आलास, वर्क कशा ह्याच्यामध्ये, ते थोडंसं आधी आम्हाला सांग. नमस्कार. सर्वप्रथम टीम असामान्यचं मनापासून आभार, मला तुम्ही या विषयावर बोलण्याची संधी दिली. पण मी सुरुवातीलाच क्लॅरिफाय करतो निलेश, मी काही या विषयातला तज्ज्ञ नाहीये. तू जास्तीत जास्त असं म्हणू शकतोस की थोडंफार मी या विषयामध्ये अभ्यास करतो आणि एक ऑब्झर्वर म्हणून काम करतो. शेअर मार्केट हा साधारण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेला सब्जेक्ट आहे. शेअर मार्केट, क्रिकेट आणि निवडणुका किंवा पॉलिटिक्स याच्यावर प्रत्येकाचं मत असलं पाहिजे असा प्रत्येक भारतीयाचा म्हणजे हक्क आहे. पण येस, जन्मसिद्ध हक्क आहे. आणि मत असणे आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणे याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. तर ही संधी मला साधारण माझ्या करिअरमध्ये 2005 सालापासून मिळाली, जिथं मी वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्व्हेस्टर्ससाठी किंवा गुंतवणूकदारांसाठी मार्केटचा अभ्यास करून किंवा त्यांच्याबद्दलची ऑब्झर्वेशन प्रेझेंट करण्याची संधी मिळाली. तर मग साधारण 10-12 वर्ष मी वेगवेगळ्या टाईपच्या क्लायंट्सना माझा अभ्यास प्रेझेंट केला. आणि असं मला जाणवलं की अभ्यास जरी एकच असला तरी त्याचं इंटरप्रिटेशन प्रत्येक क्लायंटसाठी वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक क्लास ऑफ इन्व्हेस्टर सेम माहितीला वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिट करतो. आणि प्रोबेबली त्याच्यामुळेच मार्केटमधले जे हेलकावे आपल्याला दिसतात किंवा उतार चढाव जे असतात ना, त्याच्यामध्ये ते ऑब्झर्वेशन अँप्लिफाय होताना दिसतात. मग असं जाणवलं की याचा आपण सामान्य माणसांसाठी काही फायदा करू शकतो का.
आणि त्याच भावनेनं आम्ही 2016 साली इन्व्हेस्ट सर्कल ही टीम सुरू केली आणि त्याच्यातनं लोकांना साधारण मार्केटमध्ये किंवा इन जनरल गुंतवणूक या विषयावर काही मदत करू शकलो तर त्यांना त्याचा लोकांना फायदा व्हावा या हेतूनं काम सुरू केलं. मला एक प्रश्न सुरुवात करता, म्हणजे हे गुंतवणूक शेअर मार्केट थोडंसं जड आहे, पण त्याच्या आधीच मी हे करतो की मी साधारण असा विचार करणाऱ्यांपैकी एक आहे की आपल्याला महिन्याला जो काही पगार मिळतो किंवा व्यवसायातनं जे काही पैसे मिळतात ते मी त्याच्यामध्ये माझं चांगलं वागतंय, आय एम ऑल्सो एन्जॉईंग, आणि मी थोडंफार सेव्हिंगही करतो वेगवेगळ्या मार्गाने. तर मग तरी सुद्धा अजून गुंतवणुकीची खरंच आवश्यकता आहे का? ओके, सो आता बोलता बोलता तू काही शब्द वापरले, सेव्हिंग, गुंतवणूक आणि एक जनरल सगळ्यांच्या डोक्यात असतो एक वेल्थ. हे 3 वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे त्याचा तसं म्हणाला तर सेमच अर्थ आहे, पण तुम्ही त्याला जर वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. सो सेव्हिंग म्हणजे काय की मी कुठले पैसे वापरत नाही. ओके, बरोबर. वेल्थ म्हणजे काय, ते पण पैसे मी वापरत नाही, पण ते जेव्हा मी वेल्थ हा शब्द म्हणतो तेव्हा ते सरप्लस आहे आणि ते पिढ्यानपिढ्या ट्रान्सफर होत आहे. सो त्या संदर्भात वेल्थचा अर्थ बघितला जातो. तर या दोघांच्या मध्ये येते गुंतवणूक. सो गुंतवणूक म्हणजे काय, तर गुंतवणूक म्हणजे आपण एखाद्या उद्दिष्टासाठी किंवा एखाद्या पर्पजसाठी पैसे गुंतवतो किंवा इन्व्हेस्ट करतो. त्याच्यातनं इच्छित परतावा मिळाला किंवा आपली मुदत संपली की ते पैसे काढून त्या पर्पजसाठी ते वापरतो. सो गुंतवणूक ही एक प्रोसेस आहे आणि प्रोबेबली वेल्थ हा त्याचा आउटकम. ओके, बरोबर. साधारण लोकांचा एक ओढा असा असतो की मी एफडी करतो सेव्हिंग म्हणून, त्यातनं मला इंटरेस्ट म्हणून रिटर्न मिळतो, किंवा मी सोनं खरेदी करतो. हे एक साधारण पारंपरिक पद्धती आहे. मग शेअर मार्केटमध्ये असं वेगळं काय, किंवा त्याची आवश्यकता काय? सो आपण ते समजून घ्या. त्याच्या आधी थोडासा एक भाग जो आधी तू म्हणालास की माझा जॉब चालू आहे, सॅलरी मिळते, तर याच्या बाबतीत एक कन्सेप्ट आपण थोडी समजून घेऊया आणि त्याचा संदर्भ गुंतवणुकीशी कसा जोडता येईल ते बघूया. की आपण जो काही प्रपंच चालतो, म्हणजे जो काही जॉब करतो किंवा व्यवसाय करतो, हा मी इव्हेंच्युअली काय करतो की माझा वेळ पैशासाठी एक्सचेंज करतो. मी माझा वेळ पर्टिक्युलर कामासाठी देऊन त्याच्या मोबदल्यात पैसे घेतो. तर ते पैसे मी माझ्या गरजांसाठी वापरतो. बरोबर. पण मी समजा असं म्हणलं की मध्यंतरी तुम्ही एक जपान विषयी एक एपिसोड केला, तर तिथे एक कन्सेप्ट जी आहे की ती फार प्रचलित आहे आणि त्याचा त्यांच्या जीवनशैलीवर फार जास्त प्रभाव पडतो आणि ती कन्सेप्ट म्हणजे इकिगाई. की जी गोष्ट तुम्हाला आवडते, की ज्या गोष्टीमध्ये तुमची जास्त प्रमाणात काम करण्याची इच्छा आहे आणि त्यातनं समजा तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन किंवा तुमच्या गरजा भागवू शकला तर ते जीवन फार चांगल्या प्रकारे तुम्ही जगू शकता. आणि याचाच आउटपुट म्हणून आपण जर बघितलं तर वयोमानाचा सगळ्यात जास्त कालावधी हा जपान मधल्या लोकांमध्ये जाणवतो. सो याचा कुठं ना कुठेतरी संबंध आपलं स्वातंत्र्य किंवा आनंदी राहण्याशी रिलेटेड आहे. तुम्ही फायनान्शियली स्टेबल असाल तर तुम्ही आपोआपच बाकी गोष्टींमध्ये आनंदी राहता. हा, सो मी याला जोडेन की तुमचं आर्थिक स्वातंत्र्य याच्याशी आपण जोडू शकतो का. आता प्रश्न पडतो आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, म्हणजे 1947 सालचं स्वातंत्र्य वेगळं आणि हे स्वातंत्र्य याच्यात काय फरक आहे. तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपण जो आता ट्रेड ऑफ बघतो की वेळेसाठी पैसे, म्हणजे काय की मी कोणाशी तरी अमुक एक गोष्टीसाठी माझा वेळ ट्रेड करतो. बरोबर. पण समजा हे मुबलक पैसे माझ्याकडे असतील तर मला डिसिजन घ्यायची जी क्षमता तेव्हा असेल ती आज आहे का. की समजा मला आज 5 दिवस एखाद्या टूरला जायचंय, तर मी तो निर्णय झटकीपट घेऊन त्या टूरसाठी जाऊ शकतो का. तर कदाचित मला लिव्ह साठी अप्लाय करायला लागतं, तेव्हा प्रोजेक्ट मधल्या अडचणी बघून किंवा माझा स्तर बघून की बाबा मी ज्युनियर एम्प्लॉई आहे, मला सहजासहजी सुट्टी मिळणार नाही, तर याच्यामध्ये त्या अडचणी येतात. पण समजा तुमच्याकडे सफिशियंट पैसे आहेत आणि तुम्ही हे जे काम करताय हे आनंदासाठी करताय किंवा ऍज अ हॉबी करताय, तेव्हा तुम्ही
त्या ट्रेड ऑफचा विचार सेम पद्धतीने नाही करणार. सो यू कॅन एन्जॉय लाईफ मच इन अ मच बेटर वे. सो एन्जॉयमेंट हा एंटरटेनमेंटचा भाग नाही, तर तुम्ही ते आनंद चांगल्या प्रतीने जगू शकता. सो जेव्हा आपण या संदर्भात गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा जे ट्रॅडिशनल मोड्स आहेत की बाबा एफडी, गोल्ड, फ्लॅट, तर या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. सो जेव्हा हे ट्रॅडिशनल पर्याय आपण बघतो त्याच्यात शेअर मार्केट का किंवा त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट व्हायलाच पाहिजे का, तर असं एक्झॅक्टली माझ्या मनात हाच प्रश्न होता की तू म्हणलास की फायनान्शियल इंडिपेंडन्स असेल तर आपल्याला चांगलं लाईफ जगता येईल. पण मग मी सेव्हिंग करतोय, मी एफडीज मध्ये पैसे टाकतोय आणि मी फ्लॅट, जसं तू म्हणलास की फ्लॅट मध्ये बरेच लोक इन्व्हेस्ट करतात, मग परत अजून मी नवीन कशाला रिस्क घेऊ? ओके, सो आपण शेअर मार्केट ॲज अ ऑप्शन कडे थोडं नंतर येऊ. आधी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, आता जेव्हा तुझा पगार येतो तर तुझा एक काहीतरी ठराविक महिन्याचा खर्च जात असेल, बरोबर. ओके, तो साधारण समजा पुण्यासारख्या शहरात मध्यमवर्गीयांसाठी 30 ते 40 हजाराच्या घरात असेल. याच्या व्यतिरिक्त लोन वगैरे वेगळे. आता आपण थोडंसं फास्ट फॉरवर्ड जाऊया की असं समजा की आता आपली रिटायरमेंट नजीक आलेली आहे आणि हा जो खर्च आपण दरवर्षी करतोय तो वाढत जातो या ना त्या कारणानं, किंवा मला अपग्रेड व्हायचंय, लाईफस्टाईल चांगली ठेवायची किंवा मेंटेन ठेवायची, तरी पण हा माझा खर्च वाढतो. तर मग मी साधारण एक गणिताच्या मार्फत समजा तुला सांगितलं की आत्ताच्या 30शीतल्या एखाद्या व्यक्तीचा खर्च समजा 40,000 असेल आणि तो साधारण 8% दराने वाढत गेला, तर जेव्हा ती व्यक्ती साधारण 60व्या वर्षी किंवा रिटायरमेंटच्या एजला जाईल तेव्हा तो खर्च 4 लाखाच्या घरात जाईल. दर महिना 4 लाखाच्या घरात जाईल. हा, ओके. तर हे अजून 20 वर्षानंतर, अजून 20 ते 30 वर्ष मेंटेन करण्यासाठी. हा, साधारण हीच लाईफस्टाईल, म्हणजे याच्यामध्ये फारसा काही फरक नाही किंवा थोडंसं अपग्रेड. सो 4 लाखाचा नंबर हा प्रथम दर्शनी ऐकताना फार मोठा वाटतो, पण हे झालेलं. सो असं समजा की आपण 30 वर्ष पाठीमागे जाऊ की तेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा जॉब करत होती किंवा सर्वसाधारण इन्कम त्यावेळेचं महिन्याचं एक 3 ते 4 हजार रुपये असेल, बरोबर. तेव्हाचं महिन्याचं इन्कम म्हणजे तेव्हा वर्षाचे साधारण 35 ते 40 हजार, आणि आजचा आपला महिन्याचा खर्च हा किती आहे? जसं आपण बोललो 35 ते 40 हजार. सो आपण जर ऑब्झर्व केलं तर तो खर्च आणि 30 वर्षापूर्वीचं वर्षाचं इन्कम हे मॅच होतं. आता जी व्यक्ती, ऍव्हरेज व्यक्ती जॉब सुरू होतो तेव्हा त्याचं स्टार्टिंगचं पॅकेज 3 ते 4 लाखाच्या घरात असेल, बरोबर. मग आजपासून 30 वर्षानंतर मी जर तोच थंब रूल वापरला तर तो खर्च 3 ते 4 लाखाच्या घरात जाईल. हो, हा विचारच केला नव्हता की 20-30 वर्षापूर्वी महिन्याचा खर्च 3-4 हजार होता, आज 30-40 हजार आहे आणि अजून 20 वर्षानंतर 3-4 लाख असू शकतो. ओके, व्हेरी गुड थॉट. अजून एक एक्झाम्पल घेऊया की आपण भारतीय संस्कृतीमध्ये मुलांचं शिक्षण हा म्हणजे फार महत्वाचा विषय. तर आपण याच संदर्भात पाठीमागे बोललो, आपल्या वडिलांचं शिक्षण हे काही हजारांमध्ये झालं, बरोबर. आपलं शिक्षण हे काही लाखांमध्ये झालं, बरोबर. आणि आपल्या पोरांचं मे बी काही कोटींमध्ये होईल. ओके, सो हे जे खर्च आहे की जे जनरेशन मध्ये काही टप्प्यांनी येतात, तर त्या खर्चांसाठी आजची आपली सेव्हिंग ही सफिशियंट आहे का? ओके, जसं आपण मगाशी म्हणालो की एफडी किंवा गोल्ड. ओके, सो गुंतवणुकीमध्ये 2 प्रकार असतात की एक तुम्ही जे संपत्ती निर्माण करता तर त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे जी संपत्ती आहे त्याला वाढवलं पाहिजे. मग प्रश्न असा येतो की एफडीत तर पैसे वाढतातच की, सोनं हे दिवसेंदिवस वाढतच आहे, हो, मग प्रोटेक्शन ग्रोथचा संदर्भ आला कुठे? तर याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, ती फार महत्वाची आणि जी आपण रोज जगतो पण ती गुंतवणूक करताना लक्षात घेत नाही. अच्छा, तर ती कन्सेप्ट आहे महागाई.
ओके. सो महागाईचा आपल्या गुंतवणुकीवर जो परिणाम होतो तो फार गांभीर्यानं लक्षात घेतला पाहिजे, की एखादी गोष्ट ज्या 100 रुपयाला मिळते ती जर पुढच्या वर्षी समजा 110 रुपयाला मिळणार आहे, तर ती गोष्ट 10 रुपयांनी महाग होती. बरोबर. पण आता मी समजा ते 100 रुपये खर्च न करता एफडी मध्ये ठेवलं, तर ते समजा नॅशनलाइज बँकमध्ये 107 रुपये होते. करेक्ट, 7% साधारण व्याज. हा. मग त्या 107 रुपयात मी 110 रुपयाची वस्तू घेऊ शकतो का? सो तुमच्या पैशाचं मोल हे कमी होतं. जरी पैसे वाढले तरी ते त्या गोष्टीतल्या महागाईला बीट नाही करू शकत. बरोबर आहे. सो सर्वसाधारणपणे एफडीज आणि गोल्ड हे तुमच्या जीवनातल्या ऍव्हरेज इन्फ्लेशनच्या दराने वाढतात. पण ते आपण दरवर्षी दर दिवशी त्याचा भाव मोजत नाही, त्यामुळे ते आपल्याला लक्षात येत नाही. आपण एकदम काही वर्षानंतर अरे सोनं इतकं वाढलं असं बघतो. हा, टिपिकली असं बोललं जातं की माझ्या लग्नाच्या वेळी सोनं इतकं होतं आणि तुझ्या लग्नाच्या वेळी मग तो भाव एवढा वाढला. बरोबर. सो वेन वी talk about gold, it is in generations what we are talking, or in terms of decades we are talking. Okay. पण असंच मगाशी तू म्हणलास की मित्रांमध्ये चर्चा रंगली, तर ती चर्चा दशकांची होती का? नाही, तर ती अगदी त्या वेळे हा म्हणजे ती अगदी 10 दिवसांची पण नव्हती. बरोबर. सो आपण ज्या संदर्भाने ती गुंतवणूक बघतो किंवा जी इन्व्हेस्टमेंट बघतो त्या संदर्भामुळे आपल्या मनात काही डाऊट्स निर्माण होतात. ओके. सो जसं वेल्थ प्रोटेक्शन होतं, मग वेल्थ एन्हान्समेंट काय किंवा ग्रो कशी होते वेल्थ, तर त्याच्यामध्ये जर तुमची गुंतवणूक ही साधारण महागाईच्या दरापेक्षा जास्त प्रमाणात वाढत असेल तर ते पैसे तुम्हाला भविष्यात सुद्धा खर्च करून उरतील. बरोबर. सो हे आपण फ्लॅटच्या संदर्भात किंवा जमिनीच्या संदर्भात प्राकर्षानं बघतो. हो. ओके. की अमक्यानी फ्लॅट इतक्या लाखात घेतला होता, 20 लाखात घेतला होता आणि आता कोटींमध्ये विकला. ओके. सो या सगळ्या पाठीमागे एक थोडासा इतिहास आहे आणि तो इतिहास पैशाच्या बाबतीत कसा विपरीत दिशेने चालू आहे हे पण आपण बघू. आपण लहानपणी जेव्हा आपलं फ्रेंड सर्कल होतं किंवा मित्र होतं त्यांच्यामध्ये इन्कम डिस्पॅरिटी फारशी होती का? नव्हती. म्हणजे सगळेजण एकसारखे साधारण प्रत्येकाचं इन्कम मोरलेस सेम होतं आणि प्रत्येकाकडे असणारे ऑप्शन्स टू स्पेंड मनी ते पण सर्वसाधारणपणे थोड्याफार प्रमाणात सेमच होते. पण जसं जसं सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजीचा प्रभाव वाढत गेला तसं तसं आपल्याला असं प्रकर्षाने जाणवतं की जी इन्कम डिस्पॅरिटी ती खूप जास्त वाढली आणि द ॲव्हेन्यूज टू स्पेंड म्हणजे कुठल्या ठिकाणी आपण एकाच टाईपचा खर्च म्हणजे टूर, समजा एक लोकल टूर, मग समजा देशातली टूर किंवा परदेशातली टूर, सो तीच व्यक्ती मोड्स ऑफ ट्रॅव्हल किंवा ऑप्शन्स ऑफ टूर जास्त अवेलेबल असल्यामुळे फार जास्त प्रमाणात त्या स्पेंडिंगचा डिफरन्स दिसून येतो. ओके. मग टेंडन्सी जेव्हा आपण मित्रमंडळींसोबत या गोष्टींवर चर्चा करतो किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकतो तेव्हा टेंडन्सी हाऊ डिड आय डिड इट बेटर दॅन यू, ते थोडस कम्पॅरिझन हे होतं आणि मग त्यावेळेला तुमच्याकडे इनफ वेल्थ नसेल तर यू विल गेट इन टू मोर फ्रस्ट्रेशन. म्हणजे साधारण तुला असं हे म्हणा म्हणजे एक अपेक्षांचं ओझं आपल्या जीवनात हे वाढत जातं. बरोबर. ओके. तर ह्या अपेक्षांच्या ओझ्याखाली गुंतवणुकीच्या बाबतीत काय होतं तर थोडासा इतिहास तो बघू की जेव्हा अगदी आपण शिवाजी महाराजांच्या काळात समजा गेलो तर तेव्हा वेल्थचं प्रतीक काय होतं, म्हणजे संपत्ती म्हणजे काय होती, गड किल्ले जागा जमीन. मग त्याच्यानंतर समजा थोडी महायुद्ध झालं, मग तेव्हा त्या जागा जमिनी घेऊन कोणाला दुसरीकडे शिफ्ट होता नाही आला, तर मग मोबिलिटीचा संदर्भ तिकडे आला. तर मग ते वेल्थचं प्रतीक कुणाकडे किती सोनं आहे. बरोबर. ओके.
त्यामुळेच पुढे गेल्यानंतर मग किल्ल्यांचं महत्व उरलं नाही आणि हा, मग सोन्याला महत्व आलं. हा म्हणजे ज्याच्याकडे जितकं सोनं आहे किंवा असे प्रेशियस मेटल्स आहेत त्यांचं त्यांचं रूप ऍज अ श्रीमंत माणसांमध्ये किंवा झालं. श्रीमंतीमध्ये शिफ्ट झालं. मग थोडंसं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन जसं व्हायला लागलं तसं जे काही बेस मेटल्स आहेत किंवा क्रूड ऑइल आहे की जे ऍज अ रॉ मटेरियल म्हणून युज व्हायला लागलं, करेक्ट, तर वेल्थ साधारण तिकडे शिफ्ट तिकडे झालं. झाली. म्हणजे आखाती देशांमध्ये वेल्थ साधारण शिफ्ट झाली. दोज हू पजेस दॅट कमोडिटी दे आर द वेल्दियर नेशन्स ऑर वेल्दी पीपल. आता थोडंसं फास्ट फॉरवर्ड येऊया की आज जर मी तुला विचारलं की जगात मध्ये श्रीमंत माणसांची यादी जी साधारण फोर्ब्स ही संस्था पब्लिश करते, तर त्याच्यामध्ये किती लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे खूप सोनं आहेत म्हणून ते यादीत अव्वल आहेत किंवा नाही, खूप आता जमिनी आहेत म्हणून ते अव्वल? नाही, आता हे अमेझॉन, गुगल, फेसबुक हे लोकांना आपण हा, जे बेझोस जो जो संस्थापक आहे तर तो साधारण त्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे, किंवा वॉरन बफे जर तुम्ही. सो ही लोक काय आहेत? ही लोक बिझनेसमध्ये और दे आर इन टू सम इन्व्हेस्टिंग इन टू सम बिझनेसेस. ओके, बरोबर. असं का? तर याच्या पाठीमाग जेव्हा आपण संपत्तीचा विचार करतो तर आपल्याकडं संपत्ती निर्माण करण्यासाठी काय गोष्टी अवेलेबल आहेत? समजा तुमच्याकडं टेक्नॉलॉजी आहे, ह्युमन रिसोर्स आहे, एक वेळ आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही दिलेलं काम करू शकता. पण टेक्नॉलॉजी या फॅक्टरनी या गोष्टीमध्ये जेवढा प्रभाव टाकलेला आहे की तुम्ही आज कुठेही बसून कुठल्याही देशाचं काम किती कमी वेळेत किंवा त्या टाइम झोन मध्ये कम्प्लीट करू शकता. म्हणजे ऍज अ ग्रुप किंवा ऍज अ कंपनी तुमची प्रोडक्टिव्हिटी फार जास्त लेवलला ऑप्टिमाइज होते. त्यामुळं वेळ हे जमिनीकडून, सोन्याकडून किंवा एखाद्या कमोडिटी करून हे बिझनेस मध्ये ट्रान्सफर करतात आता. ओके ओके, सो आपण त्याला थोडस फिजिकल टू डिजिटल असं ट्रान्सफॉर्मेशन जर बघितलं तर जे पारंपरिक सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट आहेत ते फिजिकल आहे की जिथे तुम्ही टच करू शकता, फील करू शकता. बरोबर. आता तसं राहिलेलं ची डेफिनेशन थोडीशी बदलली. पण आमच्या जी मनामध्ये भीती असते की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणजे अरे बापरे, उद्या मी जर का काही पैसे टाकले आणि शेअर मार्केट बुडालं आणि माझे पैसे बुडाले, ही रिस्क जी आहे ती कशी ओव्हरकम करणार? की म्हणजे ती एक जी मनात भीती आहे. चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण एक काही मुद्दे लक्षात घेऊया की ही जी भीती आहे ती आपण कशाशी रिलेट करतो. ओके, जेव्हा मी एखादा समजा फ्लॅट घेतो तेव्हा मी असं सांगतो का की मी तो 25 लाखाचा फ्लॅट घेतलाय? मी साधारण काय सांगतो की मी एक 2 BHK घेतलाय, 1000 स्क्वेअर फूटचा घेतलाय. बरोबर. ओके, बरोबर. किंवा जेव्हा मी म्हणतो की आता लग्नामध्ये सोनं घेतलं तर मी 5 लाखाचं सोनं घेतलं, असं नाही. मग काय म्हणतो आपण, एक 10 तोळे घेतलं. सो जे आपण युनिट इन डे टू डे लाईफ मध्ये जे वापरतो ते त्याच्या क्वांटिटी बद्दल बोलतो. बरोबर. ओके, पण हेच मी समजा एफडी बद्दल किंवा फिनान्शियल असेट जे आहेत की जे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडचे युनिट याच्या संदर्भात बोलतो, तेव्हा मी काय म्हणतो, 1 लाखाची एफडी केली किंवा 2 लाखाचे शेअर गेले किंवा मी 5 लाख म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले, तेव्हा आपण युनिट बद्दल नाही, व्हॅल्यू बद्दल बोलतो. हा मूलभूत फरक आहे. ओके, हा. सो असं होत नाही का की फ्लॅटचा भाव कमी जास्त होतोच, बरोबर. पण आपण जेव्हा त्याच्या संदर्भात विचार करतो तेव्हा आपण असा विचार करतो की माझ्याकडे 1100 स्क्वेअर फूटची जागा आहे, असं नाही विचार करत ना. आज 7000 स्क्वेअर फूटचा रेट आहे आणि उद्या तो 7300 झाला तर माझ्या फ्लॅटची व्हॅल्यू वाढली, असा विचार नाही. असं करतच नाही आपण. बरोबर. आपल्या डोक्यामध्ये फिक्स आहे की तेवढं जे युनिट आहे तेवढं माझ्याकडे आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ प्राइस फ्लक्च्युएशन. बरोबर. पण ते शेअर मार्केटमध्ये किंवा जे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट दुसरे आहेत त्याच्यामध्ये काय होतं की आपण नेहमी व्हॅल्यूशी त्याला असाइन करतो. दुसरा प्रॉब्लेम काय की
ही व्हॅल्यू आपल्याला सहज मिळते हम्म. ऑन अ क्लिक ऑफ अ वेबसाईट और मोबाईलवर ऍप आहे हम्म. की ती व्हॅल्यू रोज फ्लक्च्युएट होते आणि ती रोज आपल्याला दिसते. सो इनडायरेक्टली ते बाजार आपल्याला रोज प्रश्न विचारते की समजा तुम्ही एखादी गुंतवणूक केलीये तर तो बाजार आपल्याला रोज विचारतोय आज तुझ्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 5% वर आहे, विकणार आहेस का? हम्म. ओके, बरोबर. आज 2% प्राइस खाली आहे, आता विकणार आहेस का? हम्म. तसं आपल्या फ्लॅटच्या बाबतीत होतं का? असं कधीच होत नाही. बरोबर. रोज समजा कोणी येऊन दार ठोठावतो आणि म्हणते आज 50 ला, उद्या 48 ला, असं कोणी करत नाही. आणि असं जर कोणी केलं तरी लोक त्याला वेड्यात ठेवतात की एंट्री बॅन आहे बाबा, तू येऊ नको. करेक्ट. तसं आपण बाजाराला करतो का? नाही. नाही करत. सो म्हणजे काय होतंय की आपण त्या गुंतवणुकीकडं त्याच्या फ्लक्च्युएशन मुळे प्रभावित होतो. ऍक्च्युली फ्लक्च्युएशन ही सगळीकडे. ओके, मग शेअर बाजारामधली फ्लक्च्युएशन ही इतकी जास्त डिस्कशन मध्ये काय येतात? कारण ती सगळ्यांना सगळीकडे अवेलेबल असतात. इव्हन पेपरमध्ये येतात. हो. किंवा सोशल मीडियामध्ये क्विकली दिसतात. पण आपण त्याच्याकडं असं नाही बघत की ही सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे जो एखाद्या शेअरचा भाव समजा 100 रुपये, तर तुझ्यासाठी सुद्धा 100च आहे, माझ्यासाठी सुद्धा 100च. बरोबर. सो ऍक्च्युली ट्रस्टवर्दी इन्फॉर्मेशन कुठे आहे? मार्केटमध्ये. दुसरा मुद्दा की ही जी फ्लक्च्युएशन आहे त्याची भीती आहे. हॉवर्ड मार्क्स म्हणून एक अनुभवी गुंतवणूकदार आहे बाजारातला, तर त्यांनी या बाबतीत फार छान प्रकारे रिस्क आणि व्होलॅटिलिटीला बायफर्केट केलं. तर त्याचं म्हणणं काय आहे की व्होलॅटिलिटी इज नॉट द रिस्क. ओके. सो व्होलॅटिलिटी कुड बी अ साइन दॅट देअर इज अ रिस्क. ओके, रिस्क असण्याचं हे प्रतीक असू शकतं किंवा त्याचं हे एक ऑब्झर्वेशन असू शकतं. सो रिस्क म्हणजे काय की मला जो अपेक्षित रिझल्ट आहे त्याच्या विपरीत रिझल्ट झाला तर त्याला आपण रिस्क म्हणतो. नुकसान होईल. नुकसान. ओके, पण आपण व्होलॅटिलिटीला जसं म्हणलंस की भाव वरती गेलं तर माझा फायदा होणार आहे ना. मग व्होलॅटिलिटी रिस्क कशी असू शकते? ओके, सो तुमचं नुकसान होऊ नये ही इच्छा असणं मान्य. पण जेव्हा एखादा ट्रेड होतो, एखादा माणूस एखादी गोष्ट एखाद्या प्राइसला विकतो किंवा एखादा शेअर एखाद्या प्राइसला विकला जातो, तेव्हा दुसरा माणूस जो विकत घेणार आहे तो त्याच्यामधल्या फ्युचरच्या प्रॉफिटकडे बघूनच तो शेअर विकत घेत असतो. बऱ्याच वेळेला शेअर मार्केटकडं झिरो सम गेम म्हणून बघितलं. झिरो सम गेम म्हणजे काय की समजा 10 लोकांचे 100 रुपयेचा लॉस झाला तर उरलेल्या 10 लोकांचा 100 रुपयाचा फायदा होतो. म्हणजे जेवढे पैसे येतात तेवढे प्रॉफिटमध्ये बनतात आणि अशा प्रकारे एखाद्याचा फायदा दुसऱ्याचं नुकसान असं अशा पद्धतीने बघितलं. ते तसं नाही. शेअर मार्केट हा एखाद्या इकॉनॉमीचं प्रगतीचं किंवा ग्रोथचं मापदंड म्हणून बघितला पाहिजे. ओके. ओके, समजा एखाद्या कंपनीने 100 कोटीचा नफा केला, तर अशा कंपनीच्या ग्रोथ मध्ये मला पार्टिसिपेट होण्यासाठी मी त्या कंपनीची काही प्रमाणात भागीदारी घेऊ शकतो. तर ते करण्यासाठी शेअर मार्केट आहे. त्या पद्धतीनं किती लोक विचार करतात. सो मार्केट इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू एनीबडी. ज्यांना सट्टा खेळायचा आहे, ट्रेडिंग करायचं, त्यांच्यासाठी पण मार्केट आहे. आणि ज्यांना एखाद्या कंपनीमध्ये ओनरशिप घ्यायची अशा लोकांसाठी पण मार्केट आहे. समजा आजचे जे काही मोठे बिझनेस आहेत, गुगल, अमेझॉन, या कंपन्यांच्या ग्रोथ मध्ये मला जर पार्टिसिपेट व्हायचं असेल तर मी त्या कंपन्यांचे शेअर विकत घेऊ शकतो, आयदर डायरेक्टली किंवा म्युच्युअल फंड. ओके, आणि त्या कंपन्यांमध्ये त्यांच्या ग्रोथ मध्ये मी पार्टिसिपेट होऊ शकतो. तर हे करताना कोण कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करते त्याप्रमाणे त्याचा आउटकम हा दिसतो. म्हणजे तुमची टाइम फ्रेम काय. तुम्ही लगेचच काही रिटर्नचा विचार करताय का काही वर्षानंतर करताय अशा याने म्हणतो. हा, रिटर्न्स हा ऍक्च्युली आउटकम आहे.
आणि त्याच्यासोबत आणखीन 2 संकल्पना ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. तर ते म्हणजे लिक्विडिटी, ओके. ओके, आणि दुसरं म्हणजे सेफ्टी. सेफ्टी, बरोबर. ओके. सो आपण जेव्हा रिटर्न्स म्हणतो तेव्हा त्याला आकड्यांमध्ये मोजतो. बरोबर. ओके. जेव्हा लिक्विडिटी म्हणतो तेव्हा ती किती लवकर कॅश मध्ये कन्वर्ट होऊ शकते एखादी गोष्ट. म्हणजे समजा मी फ्लॅट विकायला गेलो तर तो कॅश मध्ये किती लवकर कन्वर्ट होईल? काही महिने लागतील. हो. पण तेच समजा मी एखादी एफडी मोडतो आणि त्याला कॅश म्हणून वापरणार आहे, तर ती किती वेळात? कदाचित काही सेकंद. म्हणजे आता ऑनलाईन लगेच जगात लगेच. ओके. सो लिक्विडिटी फार महत्वाची. तुम्ही किती लवकर ते पैसे वापरू शकता. ओके. आणि सेफ्टी. सो सेफ्टीचा हा जो कोशंट आहे ना, तर तो हा सब्जेक्टिव्ह असतो. म्हणजे तो असा मोजता येत नाही की बाबा ही गोष्ट 2 किलो सेफ आहे. ओके. तर त्याला थोडासा अनुभव लागतो. म्हणजे तुमची समजा मी एक उदाहरण देतो की एखादा माणूस गाडी शिकतो, ड्रायव्हिंग करायला शिकतो. त्याच्यामध्ये काय की कॉम्बिनेशन आहे की ब्रेक आणि ऍक्सिलरेटर. जसं जसं तुम्ही त्या ड्रायव्हिंगच्या कन्सेप्ट मध्ये प्रोग्रेस करत जाता तसं तसं तुमचं एक मसल मेमरी क्रिएट होत जात. बरोबर. आणि तुम्ही ब्रेक आणि ऍक्सिलरेशनचं त्या पद्धतीने वापर शिकता. ओके. बरोबर. सो पहिल्या गिअरमध्ये जनरली पॉवर जास्त लागते आणि तुमचा स्पीड हा कमी असतो. आणि जसं जसं तुम्ही ते शिकत जाता तसं तसं तुम्हाला पॉवर आणि स्पीडचं कॉम्बिनेशन हे वापरायचं समजत जात. ओके. सो तसं सेफ्टी इन अ इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो अबाउट हाऊ डू यू टेक दॅट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीनं बघता. आणि मोस्ट ऑफ द ऍक्सिडेंट याच्यामुळेच होतं. आपण बरेच वेळा पेपरमध्ये वाचतो की जास्त परताव्याच्या आमिषाने इतक्या कोटींचा नुकसान झालं. ओके. किंवा अमुक व्याजाच्या स्कीम मध्ये इतक्या हजार लोकांचे पैसे अडकले. ओके. सो जास्त परताव्याच्या किंवा जास्त व्याजाच्या स्कीम मध्ये लोक पैसे गुंतवतात आणि इव्हेंच्युअली कधी ना कधी तो बबल बस्ट होतो आणि ते पैसे अडकतात. सो याच्यामध्ये आपण रिटर्न या संकल्पनेने जर गेलो तर आपला ऍक्सिडेंट हा नक्की होतो. ऍव्हरेज पेक्षा जास्त अपेक्षा घेऊन तुम्ही जाता तिथं अपेक्षा भंग हा होतो. फक्त हा दरवेळीच होतो, प्रत्येकासोबत होतो. सो तिथं थोडासा लकचा फॅक्टर. ओके. सो आपण परत सेफ्टीच्या विषयाकडे की सेफ्टी ही बिल्ड करायची असते. दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण सेफ्टी बद्दल बोलतो तेव्हा समजा गाडी चालवायची तर सीट बेल्ट लावा, चालवायचे तर हेल्मेट घाला. तर अशा गोष्टींना आपण जेव्हा यूज करतो तेव्हा प्रोबॅबिलिटी टू मीट अन ऍक्सिडेंट इज व्हेरी लेस. और असं फेटल हझार्डची प्रोबॅबिलिटी कमी होते. ओके. सो त्या दृष्टीने सेफ्टीकडे बघितलं पाहिजे. आणि जशी जशी तुमची सेफ्टीची किंवा रिस्क घ्यायची कपॅसिटी वाढत जाते तसं तसं तुमच्या पोर्टफोलिओचं नेचर हे बदलत जातं किंवा तुम्ही त्या गोष्टींना तयार होत असता. सो अशा दृष्टीने सेफ्टीचा गुंतवणुकीत फार जास्त परिणाम होत असतो. पण मी एक सांगू का, एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्हणजे अजूनही आमच्या मनामधली जी भीती आहे, तुझं म्हणला की व्हॉलॅटिलिटी म्हणजे रिस्क नाही, पण शेवटी आम्ही त्या व्हॉलॅटाईल मध्ये जर का लो एंडला असेल तर आम्हाला ते रिस्कच वाटणार ना. ओके. सो रिस्क संदर्भात थोडं आणखीन समजून घेऊया की असं काही नाही की रिस्क फक्त मार्केटमध्ये. नेचर ऑफ रिस्क वेगळं. ओके. सो म्हणजे काय की समजा मी असं म्हणतो की एखादा फ्लॅट घेतला आणि आज माझे सगळे पैसे फ्लॅटमध्ये गुंतवलेले आहेत आणि एक 5 लाख रुपयांची गरज, तर मी एखादी रूम किंवा गॅलरी विकून ते 5 लाख रुपये उभे करू शकतो का? नाही करू शकत. सो फ्लॅटमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये लिक्विडिटीची रिस्क. ओके. समजा मी एखाद्या माझ्या पारंपरिक सोनाराकडनं सोनं घेतो आणि आज अचानक मला काही कारणासाठी ते लिक्विडेट करायचं
आणि मी दुसऱ्या सोनाराकडे गेलो तर हम्म. जो भाव मला माझ्या ओरिजिनल सोनाराकडे मिळेल तो मिळणार आहे का? नाही मिळणार. नाही मिळेल, कदाचित थोडाफार कमी मिळेल. ओके. जेव्हा मी एफडी करतो, मग असे जसं म्हणाला की हाय रिटर्नची एफडी मी करतो आणि समजा पैसे बुडाले, तर माझं कॅपिटल ची रिस्क मी घेतो फॉर दॅट ऍडिशनल कपल ऑफ पर्सेंट. आणि समजा मी ती एफडी रिन्यू करणार, की जी तू म्हणला ना की अनिश्चितता आहे किंवा असं, तर आपल्याला माहिती आहे का की 2 वर्षांनी त्या एफडीचा व्याजदर काय असणार? नाही. सो तिथं आपण ती रिइन्व्हेस्टमेंटची रिस्क घेतो. सो तू जर ऑब्झर्व करशील तर रिस्क ही सगळीकडे, ओके. ही रिस्क ही सगळीकडे, पण काही रिस्क या आपल्याला ऍक्सेप्टेड किंवा त्या रिस्कला आपण युज टू झालो आणि म्हणून आपण ते निर्णय सहजासहजी घेतो. बरोबर. ओके. सो याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा काय येतो की स्टॉक मार्केटकडे बघताना खूप वेळा फक्त त्याच्या प्रेडिक्शनवरच जोर दिला जातो किंवा अॅक्युरेसीवर जोर दिला जातो की मी किती अॅक्युरेटली तुमचे पैसे अमुक एक टक्क्यांनी वाढवू शकतो किंवा रिटर्न हे कमवू शकतो. पण तू जर नीट विचार केलास तर माणसाचा किंवा आपला हा कल जो असतो ना तो प्रेडिक्शनवर नाही, प्रिपरेशनवर असला पाहिजे. अच्छा, म्हणजे थोडस जरा एक्सप्लेन कर की. सो समजा मला माहिती आहे की पुढे जाऊन ट्रॅफिक जाम होणार आहे, तर मी तिथं जाऊन धडकत नाही, तर मी ऑलरेडी गाडीचा स्पीड कमी करतो, म्हणजे आय एम प्रिपेअर्ड टू स्लो डाऊन. ओके. समजा मला एखादी टूर अरेंज करायची आहे, तर तिथं होणाऱ्या ज्या काही शक्यता आहेत हवामानाच्या किंवा ऍक्टिव्हिटीच्या, त्या दृष्टीने मी माझा प्लॅन प्रिपेअर करतो आणि ती टूर पुढे एन्जॉय करतो. तसं शेअर मार्केट मधल्या गुंतवणुकीत तुम्ही तुमचं प्रिपरेशन हे कशा दृष्टीने करत आहात. ओके. सो त्या गोष्टींवर तुमचा रिझल्ट किंवा तुम्हाला तो धक्का हा बसणार. मोकळा हायवे मिळाला तरी तुम्ही प्रिपेअर्ड पाहिजे आणि ट्रॅफिक लागणार असेल तरी तुम्ही प्रिपेअर्ड पाहिजे. एक्झॅक्टली. ओके. सो आता याच्यामध्ये जी आपण भीती म्हणतो ती जी असते ना, ती अशा घटनांबद्दल असते की ज्याच्यामध्ये मार्केट क्रॅश होतं. एक्झॅक्टली. आणि कमी वेळेत जास्त नुकसान होतं. ओके. सो कोविडची घटना किंवा ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस किंवा एखादा अतिरेकी हल्ला किंवा एखादं युद्ध पेटणं, या गोष्टी किती जण प्रेडिक्ट करू शकतात? बरोबर, हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. नाही करू शकत. मग ज्या गोष्टी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही त्याच्यासाठी आपण किती प्रिपेअर असलं पाहिजे, हा मुद्दा महत्वाचा ना. म्हणजे मार्केट खाली तर पडतच, ते काही असत्य नाही, ती रियालिटी. पण मी समजा म्हणलं की तुमचे बहुतांशी पैसे हे ज्या वेळेला असे काही घटना घडणार आहे तेव्हा मार्केटमध्ये नसतील किंवा त्यावेळी तुम्हाला लिक्विडिटीची गरज पडली, तर तुमच्याकडे दुसरा पर्याय असेल, तर या घटनांना तुम्ही सहज पचवू शकता. ओके. किंवा याच्यामध्ये आपण एक बेसिक फरक समजू की एखादा आपण म्हणतो की श्रीमंत माणूस हा श्रीमंत का राहतो आणि एखादा गरीब माणूस हा गरिबीत का राहतो. तर असं समजा की दोघांनीही मार्केटमध्ये गुंतवणूक केली आणि मार्केट पडले, तेव्हा श्रीमंत माणसाकडे दुसरे पर्याय असतात की ज्याच्यामध्ये त्याला लॉस बुक करायला लागतो, तो लॉस पचवतो, म्हणजे तो त्या काळापुरता मार्केटमधनं पार्टिसिपेटेड राहतो. किंवा काही वेळेला थोडे जास्त पैसे टाकून त्याची परचेस प्राइस ही ऍव्हरेज आउट करतो, परचेस प्राइस किंवा डिनॉमिनेटर जो आहे तो खाली घेऊन जातो. ओके. पण ते एखाद्या गरीब माणसाला की ज्यांनी त्याचं सगळंच पैसे मार्केटमध्ये गुंतवलेले आहे, जास्त रिटर्नच्या अपेक्षेने रिस्क ऍक्च्युली घेण्याची तयारी दाखवली, आणि ऍक्च्युली जेव्हा ती घटना घडते तेव्हा त्याच्याकडं सपोर्ट सिस्टीमच नाही आणि त्याच्यामुळे तो लॉस बुक करावा लागतो. बरोबर. जसं मी मगाशी म्हणलं की मार्केट मधली जी प्राइस आहे ती मोरलेस सगळ्यांसाठी सेम आहे. तुम्ही किती त्या घटनेला आहारी जाता आणि ती लॉस बुक करता याच्यावर तुमच्या पोर्टफोलिओचा रिटर्न डिपेंडंट आहे.
हे मला समजलं की आपण प्रिपरेशन आपलं खूप इम्पॉर्टंट आहे. जस्ट प्रेडिक्शन वरती आणि वाहवत जाऊन की आपल्याला खूपच रिटर्न्सच मिळणार आहेत ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीकडे जायला नाही पाहिजे. मला हे समजलं की आता मला माझी वेल्थ वाढवण्यासाठी मला इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे. पण मग आता माझ्याकडे समजा काही महिन्यानंतर 2-4 लाख रुपये साठले, तर मी लगेच सगळे टाकले पाहिजेत का त्याला काही स्टेप बाय स्टेप अप्रोच आहे किंवा कसं हे करता येतं? ओके. सो त्याला असेट अलोकेशन असं म्हणतात, की म्हणजे पहिले तर समजा आपल्याला या सब्जेक्ट बद्दल माहिती नाही, तर ती माहिती घेणं अपेक्षित आहे. तर माहिती घेणं एवढा समजा इंटरेस्ट नाही किंवा वेळ नाही, तर तुम्ही एखाद्या प्रोफेशनलकडं की जो या गोष्टींमध्ये काम करतो त्याच्याकडे जाऊन सल्ला मसलत करणं किंवा आपल्याला अवेलेबल असलेले ऑप्शन शोधणं हे फार गरजेचं आहे. सो एक संभ्रम असा लोकांच्या मनात आहे की ऍप मिळालं म्हणजे सगळं मी स्वतःच केलं पाहिजे. करतात आणि लोक. सो ऍप हे तुम्हाला गोष्टी एक्झिक्यूट करण्याचं साधन आहे, गोष्टी शिकण्याचं साधन नाही. ओके. सो ऍप मधनं तुम्ही अनुभव विकत घेऊ शकत नाही. ओके. सो जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, कन्सल्टेशन करतो, तेव्हा त्या क्षणापुरतं आपण त्या विषयामधलं थोडंफार वरवरचं नॉलेज घेतो, पण पुढच्या वेळी समजा सिमिलर त्रास झाला तर मग स्वतःच उपचार घेतल्याने काय त्रास होतोय सगळ्यांना माहिती. बरोबर आहे. सो एक्सपर्टची किंवा त्या विषयातल्या अभ्यासकाची ही गरज ही सर्वांना. त्याचा वापर कसा करून घ्यायचा हा प्रत्येकासाठी मे बी वेगळा मुद्दा आहे. सो मी जसं म्हणलं की असेट अलोकेशन तुमचे वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतले गेले पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता असेट अलोकेशन ही कन्सेप्ट थोडीशी एक्सप्लेन करूया, म्हणजे काय कशा संदर्भात असते. तर आपण समजा एखाद्या ठिकाणी किंवा रोज जेवण करतो, तर जेवणामध्ये काय असतं, पोळी भाजी वरण भात चटणी. तर प्रत्येक जो घटक आहे तो त्या प्रमाणात घेतलं तर तो शरीराला पूरक ठरतो, आपल्या तब्येतीसाठी पूरक ठरतो. बरोबर. पण समजा मी आज एक वाटीभर चटणीच खातो, ठेचाच खातो, असं जर केलं तर काय होणार? बरोबर आहे. तर त्याचा त्रास होईल. सो तसंच गुंतवणुकीच्या बाबतीत आहे की तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट आधी समजून घेता आली पाहिजे. त्या रिक्वायरमेंट नुसार त्याला जो अनुरूप असेट क्लास आहे, म्हणजे एफडी म्हणा, गोल्ड म्हणा, रिअल इस्टेट किंवा इक्विटी म्हणजे शेअर मार्केटचा जो संदर्भ आहे, तर त्याला जी अनुरूप गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्या प्रपोर्शनने पैसे गेले पाहिजे. आणि हे कदाचित आपल्या एज प्रमाणे सुद्धा डिपेंडेंट आहे. म्हणजे कदाचित मी बॅचलर असताना माझी रिक्वायरमेंट वेगळी असेल, थोडस लग्न आणि मग त्यानंतर आपली थाळी वेगळी असेल, थोडस अजून रिटायरमेंट एज कडे गेल्यावर थाळी वेगळी असेल. एक्झॅक्टली. हा फार इम्पॉर्टंट पॉइंट. ओके. सो याच्यामध्ये एज हा एक महत्वाचा फॅक्टर आहे, पण आपली जोखीम क्षमता किंवा रिस्क ही जी आहे ना, ही वेळोवेळी बदलत असते. त्यामुळं आजचं कन्सल्टेशन हे आजच्या सिच्युएशन पुरतं किंवा थोड्याफार काळासाठी व्हॅलिड असतं, पण याच्यामध्ये थोड्या वेळेनंतर रिव्ह्यू करणे, जसं तू म्हणला की एज बदललं, रिक्वायरमेंट्स बदलल्या, तर तुमची रिस्क प्रोफाइलिंग हे बदलत असतं. तर त्याप्रमाणे तुमचं असेट अलोकेशन अलाइन आहे का. तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो की अवेलेबल असलेल्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये आपलं रिस्क अलोकेशन असेट अलोकेशन फिक्स करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय की आज मला चांगल्या दरामध्ये फ्लॅट मिळतोय, तर मी बाकी सगळं विकून त्या फ्लॅटमध्ये पैसे टाकतो आणि ती गुंतवणूक करून टाकतो. पण त्याच्या पाठीमागे विचार असायला पाहिजे की त्या फ्लॅटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर माझ्या लिक्विडिटीवर काय इम्पॅक्ट होतो, किंवा जेव्हा भविष्यात मला एखाद्या कारणासाठी पैसे लागतील तेव्हा त्याच्यामध्ये ही जी गुंतवणूक आहे ती कामी येणार आहे, हा विचार केला जात नाही. आणि भावनेच्या आहारी केला जातो विचार. सो भावनेच्या आहारी आपण हे निर्णय घेत जातो. तर अशा वेळेला एक थर्ड पार्टी व्हॅलिडेशन की ज्याच्यामध्ये भावनांचा विषय जो आहे ना तो वेगळ्या पद्धतीने हँडल केला जाईल, हे फार महत्वाचं असतं. सो असेट अलोकेशन हे त्या क्षणापुरतं नाही, तर ते
वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मॅनेज करणं, रिबॅलन्स करणं हा गुंतवणुकीचा फार एक महत्वाचा पार्ट आहे. पण ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, म्हणजे असं नाही की एकदा तुम्ही सारखं रिव्ह्यू करत राहिलं पाहिजे आणि तज्ञांबरोबर कन्सल्ट करत राहिलं पाहिजे की आता पुढे काय. एक्झॅक्टली. सो तुम्ही जर प्रिपेअर्ड असाल तर तुम्ही समजा तुमचं असं लोकेशन आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अमुक अमुक गोष्टींसाठी प्लॅन केलेले आहे आणि त्या गोष्टींमध्ये त्या गोष्टींसाठी पैसे गुंतवून सुद्धा तुमच्याकडे काही सरप्लस अमाऊंट अवेलेबल आहे. तर जेव्हा असे काही मार्केटमध्ये क्रॅश येतात किंवा अचानक फॉल येतो तेव्हा तुम्ही त्याचा ऍडव्हान्टेज तुमच्यासाठी घेऊ शकता की तुम्ही खालच्या दराला गुंतवणूक करून तुमचा डिनॉमिनेटर रिटर्न्सचा खाली करणे आणि प्रॉफिट वाढल्यानंतर न्यूमरेटर वाढवणे. सो इफेक्टिव्हली पर्सेंटेज रिटर्न हा वाढवू शकता, म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओचं ओव्हरऑल रिटर्न हा वरती जाऊ शकतो. सो या सगळ्या गोष्टी करताना एक कंपाऊंडिंग किंवा त्याच्यामध्ये गुंतवणुकीचा जो वेळ आहे हा मुद्दा फार महत्वाचा असतो. वेळ. हा. सो आपण असं समजूया की आज समजा मी आंबे खातो आणि माझी फार इच्छा आहे की मला उद्या पण आंबे आहेत, तर त्याच्यासाठी मी आत्ता झाड लावून ते आउटपुट येणार आहे, उद्या तर मला आंबे मिळणार नाही. सो त्याच्यासाठी जो वेळ लागणार आहे, समजा मी आज झाड लावलं तर तो जो वेळ लागणार आहे तो वेळ तर दिलाच पाहिजे. बरोबर. सो शेअर मार्केट मधल्या व्होलॅटिलिटीला आपल्याला जर डायजेस्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी सोल्युशन एक महत्वाचं आहे की तुम्ही तर गुंतवणुकीला पुरेसा वेळ. कुठलीही अर्थव्यवस्था तेजी आणि मंदीमध्ये सारखी वर खाली होत असते. बरोबर. ओके. सो त्या तेजी मंदीमध्ये पार्टिसिपेट करताना जर तुम्ही ती सायकल कम्प्लिटली पचवू शकला किंवा ती तुम्ही वेट करू शकला तर तुम्हाला या गोष्टींचा फायदा तुमच्या पोर्टफोलिओसाठी किंवा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा चांगल्या प्रकारे करून घेता येतो. गुंतवणुकीला बघण्यासाठी गोल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हे एक प्रायमरी स्टेप आहे की जे तुम्हाला प्रिपेअर करते. जसं आपण लहान मुलाला ABCD हे शिकवतो आणि मग त्याला मग काही शब्द आणि मग वाक्य आणि इव्हेंच्युअली ती भाषा ते मूल शिकतं. बरोबर. सो तसं इन्व्हेस्टमेंट मधली ABCD गोल प्लॅनिंग स्टार्ट होते. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमची गुंतवणूक प्लॅन करता, त्या प्लॅनला एक्झिक्यूट करता, त्याला कॅलिब्रेट करता, वेल्थ क्रिएशनच्या मार्गावर नक्कीच जाऊ शकता. बऱ्याच नवीन इन्साइट्स मिळत आहेत. तर मला असं वाटतं की हे मला थोडंसं आधी समजलं असतं तर मी शेअर मार्केटकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीने बघून काहीतरी आधीपासून प्लॅनिंग केलं असतं. तर आता आज माझ्या एज प्रमाणे कन्सिडर करून तुला काय वाटतं की आता मी काय केलं पाहिजे इथून पुढे? सो हे तुझे आता म्हणालास ना, मोर ऑर लेस ज्यांनी हा वेल्थ क्रिएशनचा अभ्यास केला आहे किंवा त्यांनी थोडासा अनुभव घेतला आहे त्या बहुतांशी लोकांची काही ठराविक ऑब्झर्वेशन्स आहेत ती मी आधी सांगतो. की ज्यांनी मार्केटमध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये पार्टिसिपेशन केलं आणि त्यांना फायदा दिसला तर त्यांनी नेहमी असं म्हणलेलं आहे की मला हे आधी कळलं असतं तर मी आधी सुरुवात केली असती, किंवा या गोष्टीचं महत्व मला आधी जर माहिती असतं तर मी कदाचित माझा पोर्टफोलिओ जास्त इक्विटीमध्ये ठेवला असता. आणि अशा गोष्टीला मी जर लॉजिकली बघत गेलो असतो तर प्रत्येक फॉलमध्ये माझी जी कल्पना होती की आता मी बाहेर पडलं पाहिजे, लॉस बुक केला पाहिजे, या गोष्टीचा कदाचित मी कमी विचार केला असता. आता आपण थोडंसं आज काय करू शकतो या गोष्टीवर. तर मी एक उदाहरण देतो किंवा एक छोटंसं जी करण्यासारखी गोष्ट ती सांगतो. समजा आज आपण ठरवलं की आता मी वेल्थ क्रिएशन कडे काम करणार आहे आणि मार्केटमध्ये थोडेफार जास्त रिटर्न मिळू शकतात ऍज कम्पेअर टू युअर एफडीज. तर समजा मी आज ठरवलं की आजपासून रोज 100 रुपये गुंतवायचे. ओके. आणि हे मी जसं म्हणलं की फार काळासाठी गुंतवले पाहिजे तर मी पुढची 60 वर्ष पकडून चालतो की 60 वर्ष मी हे 100 रुपये गुंतवतो. तर साधारण माझी गुंतवणूक ही 21-22 लाखांची होते टोटल 60 वर्षांमध्ये. 60 वर्षांमध्ये. ओके.
आणि आपण असं म्हणूया की आज समजा एफडीचा 60% तर त्याच्या दुप्पट मला समजा दरवर्षी रिटर्न हा माझ्या गुंतवणुकीतनं मिळाला, तर तुझं काय मत आहे, हे 21-22 लाखाचे किती पैसे तयार होतील 60 वर्षानंतर? मी थोडंसं अजून इंटरेस्ट आणि हे कन्सिडर करून कदाचित 30 लाख पर्यंत किंवा थोडस दरवर्षी मला आजच्या 100 रुपयांवर 14% एका वर्षानंतर मिळणार आहे, म्हणजे 100चे 114 होणार, असं मी 60 वर्ष करणार आहे आणि रोज करणार आहे. तर माझ्या मते 30 लाख हा छोटा नंबर आहे. बरं, मग ओके, चक्रवाढ व्याजाचं गणित करायला लावतोस तुम्हाला थोडक्यात. हो. तर ठीक आहे, धरून चालू आपण की 1 कोटी पर्यंत होते. ओके. जर तू ऍक्च्युली आता आपल्याकडे एक्सेल अवेलेबल आहे आणि त्याच्यावरती गणित मांडलंस तर तो नंबर जातो 100 कोटीच्या घरामध्ये. 100 कोटी? हो, 100 कोटीच्या. म्हणजे 100 रुपये मी गुंतवले रोज आज, तर ते 100 कोटी होतील. हो. सो पण हे करण्यासाठी आपल्याला काय बघायचंय की 100 कोटी पर्यंत पोहोचण्यासाठी मला 55व्या वर्षीपर्यंत 50 कोटीमध्ये समाधान मानायचं. 50 वर्षामध्ये 25 कोटीवर समाधान मानायचं, म्हणजे शेवटची 10 वर्ष माझे पैसे चौपट करणार. सो कंपाऊंडिंग ही बॅकलोडेड प्रोसेस आहे, म्हणजे याचा परिणाम आपल्याला कालानंतर दिसतो. तो आज मी फास्ट फॉरवर्ड मध्ये आज नाही घेऊ शकत की आज मी फायदा घेतो आणि नंतर गुंतवतो, असं नाही. सो कंपाऊंडिंग जर एन्जॉय करायचं असेल तर त्याला तो वेळ दिलाच पाहिजे आणि योग्य दिशेने दिला पाहिजे. खूप रोजी पिक्चर तर आहे, पण हे खरंच होतं? म्हणजे असं खरंच होतं? आपण हे अनुभवतोय. कसं काय? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे होतं. ओके. समजा मी तुला म्हणलं की आपण दरवर्षी जे आंबे खातो ती झाडं कोणी लावली? कदाचित 2 पिढ्या पूर्वी. सो समजा आपण ऍव्हरेज 50 वर्ष बघतो, ती 50 किंवा 100 वर्ष जुनी झाडं की ज्यांची फळं आपण आज खातो. अगदी. हे उदाहरण एकदमच लगेच रिलेट करतं. आता आपण आणखीन जवळचं उदाहरण बघू की समजा मी जर विचारलं की बाबा पीपीएफ मध्ये पैसे टाकतात का, तर समजा त्यांनी 20 वर्ष पीपीएफ मध्ये पैसे टाकले, तर तुझं पण अकाउंट असेल की ज्याच्यामध्ये तू मगाशी म्हणला की पीपीएफ मध्ये पैसे, तर ती एक 20 वर्ष पैसे टाकशील आणि पुढे जाऊन मुलाचं अकाउंट ओपन करशील आणि त्याचं पण एक 20 वर्ष पैसे जातात. बरोबर. ओके. आता नीट विचार केला तर बाबांची 20, तुझी 20 आणि मुलाची 20, तर ही 60 वर्ष एकाच इन्स्ट्रुमेंट मध्ये तुमचे पैसे गुंतलेले मिनिमम. बरोबर. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की तुमचा प्रत्येकाचा स्टार्टिंग पॉइंट वेगळा. येस. म्हणजे मागच्या पिढीने जमवलेले पीपीएफचा बॅलन्स आपल्या अकाउंटला ट्रान्सफर होत नाही आणि आपला बॅलन्स पुढच्या पिढीला ट्रान्सफर होणार नाही. पहिल्या पिढीचा कंपाऊंड इंटरेस्ट मला आज मिळणार नाही. हा, म्हणजे ही आपण आपापली वेगळी वेगळी शर्यत पळतोय. बरोबर. पण ती जर आपण रिले मध्ये कन्वर्ट करू शकलो की मागच्या पिढीने बॅटन तुमच्याकडे दिलंय, तू ते पुढच्या पिढीला देशील, तर ते जे कंपाऊंडिंग आहे ऑलटुगेदर जे काय म्हणलं 60 वर्षाचं. हो, करेक्ट. तर वेल्थ क्रिएशन गॅरंटीड. हा विचार करत नाही आपण खरं म्हणजे. हे खरं म्हणजे मी स्वतःला खरं सांगायचं तर फायनान्शियली इलिटरेट आहे असं मला आता आजच्या आपल्या चर्चेनंतर लक्षात आलेलं आहे. आंब्याचं उदाहरण सांगायचं तर आज आपल्याकडे 1 कोय आहे, पण मी ती आज इन्व्हेस्ट केली तर 50 वर्षानंतर कदाचित त्यातनं किती आंबे तयार होतील, हा विचार करून आजपासून मी काहीतरी सुरुवात करणं हे आवश्यक आहे. बरोबर. तू जसं सांगितलं की कंपाऊंड इंटरेस्टनी वेल्थ जनरेशन होऊ शकतं आणि तू माझं जर उदाहरण दिल्यामुळे ते मला अजून जास्त रिलेट होते. पण हे प्रॅक्टिकली झालेलं आहे, असं घडलेलं आहे की असं कुठलं? हो, हे घडतंय. म्हणजे असं नाही की मी 60 वर्ष एक एक्झाम्पल म्हणून दिली. मग अशी आपला जो विषय सुरू झाला की आयपीओच्या निमित्ताने, तर रिसेंटली टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ येऊन गेला. तर तो जो टाटा समूह आहे, टाटा ग्रुप आहे,
तर तुझा विचार केलास तर त्यांनी 1868 साली एक प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी सुरू केली, तो सुमो. आणि आज 150 वर्ष होऊन गेली, ते टाटा हे नाव अजूनही बिझनेस क्षेत्रात आहे. सो त्या बरोबर. समूहाचं कंपाऊंडिंग हे 150 वर्षांपासून चालू. सो Okay. इमॅजिन, म्हणजे ओके ती जी बॅटन पासिंगची जी प्रथा आहे की ते ओके, त्याचा किती मोठा आज इम्पॅक्ट आहे. impact. सो हे सगळं करताना अजून एक मुद्दा जो मला हायलाइट करायचा वाटतो, की हे सगळं डू इट युअर सेल्फ मोडवर नाही. बरोबर आहे. हे का शक्य आहे? म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्ही जर करू शकला तर एक पिढी पुरत्या शक्य आहेत, किंवा तुम्ही ते नॉलेज थोडंफार पुढच्या पिढी. पण तुम्ही जर त्याच्यातनं इमोशन बाजूला करून एखादी प्रोफेशनल हेल्प घेऊ शकला तर हे पिढ्यानपिढ्या करण्यासारखं. हा, म्हणजे तज्ञांचा सल्ला घेऊन आपला कोर्स करेक्ट करत राहणं हे फार फार महत्वाचं. महत्वाचं. राईट. आजपर्यंत आपण शिक्षित आहोतच, बरोबर. पण समजा ते आपण योग्य प्रकारे वापरले तर नक्कीच सुशिक्षित बनू. हो, क्या बात आहे. तर हा विचार मी स्वतः कधीही केलेला नव्हता. आणि मी ट्रॅडिशनल वेज, म्हणजे थोडेफार काहीतरी सेव्हिंगच्या मोड मध्येच होतो. मी इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, म्हणजे मी बचत, हाच माझा जास्त उद्देश होता. गुंतवणूक मी फार ह्याकडे माझं हे होतं. आजचा सेशन माझ्यासाठी आणि आय एम शुअर सगळ्यांसाठी सुद्धा एक आय ओपनिंग सेशन असेल. आणि बरेच लोक गुंतवणुकीकडे वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघायला चालू करतील. खरं तर स्पष्ट सांगायचं तर आपण जेव्हा हा विषय बोलायचं ठरवलं तेव्हा मला स्वतःला दडपण होतं. म्हणजे दडपण यासाठी की मला किती समजते. तर तू अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणि अतिशय समर्पक उदाहरण देऊन हा विषय समजवलास, तर ह्याचा नक्कीच मला आणि बऱ्याच लोकांना फायदा होईल. त्यासाठी थँक्यू व्हेरी मच की तू आपला टाइम दिलास आणि एका अवघड विषयाला अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितलंस. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला ही संधी आज तुम्ही विचार मांडण्यासाठी प्राप्त करून दिली, याच्याबद्दल टीम असामान्यचे खूप खूप धन्यवाद. आणि लोकांनी हे ऐकण्यासाठी जो वेळ गुंतवला आहे त्याच्यातनं त्यांचे रिटर्न जरूर मिळतील अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू.